वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम। रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो, सर्वांचे आशीर्वाद आपण मागत आहोत। विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे, सद्गुरूंना वंदन केलेलं आहे। माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे। पुढचं वंदन आपण पुन्हा समर्थ म्हणजे मारुती आणि समर्थ जणू काही एकरूपच आहेत, मारुतीचा साक्षात अवतार असणारे अशा समर्थांना वंदन केलं। त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांना वंदन केलं आहे। नुकतीच रामनवमी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे आपण प्रभू रामचंद्रांचा तर म्हणजे आपल्या समर्थांचे ते गुरु आहेत आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण सह्याद्री म्हणजे सज्जनगडावर जो जिथे आजही जागृत रामदास विलसे असं म्हटलेलं आहे, जिथे समर्थांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही सापडतात। समर्थ तिथे देहाने नसले तरी तिथे आहेतच, चैतन्य त्यांचं सगळीकडे ठाई ठाई भरून राहिले। अशी अनेक रामदासी पंथीयांची भाविकांची श्रद्धा आहे। अशा सर्वांना वंदन केले आहे। आणि अर्थातच श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात, आपल्याशिवाय तर हे सगळं कार्य शक्यच होणार नाही। त्यामुळे आपण आहात म्हणून मी हे बोलू शकते। त्यामुळे आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आजच्या आत्मारामाच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करतोय। प्रस्थान त्रयीमधला हा महत्त्वाचा ग्रंथ आहे। ग्रंथराज दासबोध सर्वांना परिचित आहे। मनाचे श्लोक तर शालेय जीवनापासूनच आपल्याला ओळखीचे होतात, परिचयाचे होतात, काही पाठ मुखोद्गत सुद्धा होतात। हे सगळं करत असताना थोडंसं आपण आत्माराम या ग्रंथाबद्दल फारसं काहीच माहिती नसतं। पण आत्माराम हा अद्वैत निरूपणाचा ग्रंथ आहे। ज्या साधकाची थोडी तरी तयारी झाली आहे, जो त्या अधिकारी पदापर्यंत पोचलेला आहे, ज्याला आत्मबोध किंवा निजबोध करून घ्यायचा आहे, अशा साधकासाठी त्यांनी कुठलाही प्रश्न विचारलेला नसताना समर्थांनी आपणहून हे सांगायला सुरुवात केली। खरं म्हटलं ना तर व्यवहारातला सुद्धा नियम असाच आहे ना, कोणी विचारलं नसताना सांगू नये। पण तरीसुद्धा समर्थांना आपल्या भक्तांविषयी, आपल्या दासांविषयी, आपल्या शिष्यांविषयी इतकी तळमळ आहे की त्यांचं कल्याण करावं हे त्यांना अगदी आतून अशी उर्मी येते। आणि म्हणून समर्थ म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली, तू शंका नाही विचारलीस तरीसुद्धा मज तुझी चिंता लागली, मला तुझी काळजी ना, आणि म्हणून हा आत्माराम ग्रंथ तुला सांगतोय, असं समर्थांनी पहिल्या समासाच्या 19व्या ओवीमध्ये सांगून ठेवलं होतं। आत्माराम या ग्रंथामध्ये समास तरी किती आहेत तर 5च समास आहेत। आणि पहिला समास आपला मागच्या भागात पूर्ण झाला होता, तो होता त्याग निरूपण। आणि त्याग निरूपणामध्ये आपण पाहिलं त्याग कशाचा करायचा,
म्हणजे समर्थांनी सांगितलं, जेवढं काही नाशिवंत असेल, जे तुझं समागमे न येईल, जे संपणार आहे तेच तू मला दे. आता ह्याच्यात आपल्यालाही प्रश्न पडतो, समर्थांना हे कशाला बरं पाहिजे, याचं नाशिवंत घेऊन त्यांना काय करायचं. पण तसं नाही आहे. त्याला त्याग करण्याची, त्याला दुसऱ्याला देण्याची, काही सोडण्याची सवय लागावी शिष्याला. आणि म्हणून हा समर्थांनी एक मार्मिक असा ओवी वापरलेली आहे आणि शिष्याला हा बोध केलेला आहे की जेवढं नाशिवंत आहे ते दे. आता शिष्य म्हणतो की नाशिवंत म्हणजे काय, कळलं मला नाशिवंत दे हे तुम्ही म्हणताय हे. पण शिष्यानी फक्त बोलूनच दाखवलं बरं का. शिष्य म्हणाला, बरं नुसतं मनानेच द्यायचं ना, मग दिलं तुम्हाला. आणि गुरुसुद्धा किती आहेत, गुरु आणि शिष्यांचा हा खटकेबाज संवाद आहे. शिष्य म्हणला, ठीक आहे तुम्हाला उचलून काही द्यायचं नाही, मनानेच द्यायचं ना, दिलं तुम्हाला. मग सद्गुरूसुद्धा काही कमी आहेत का. सद्गुरू म्हणतात, बरं तुला पण ते निजपद मिळालं, तुला अढळ पद मिळालं हे समज. आता ही झाली खरं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. हे काही उपयोगाचं नाही आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने त्या निजपदापर्यंत जायचं आहे. म्हणजे शरीराने नाही बरं का, शरीराने नाही जायचं, तर फक्त ही जी उपाधी आहे, जी आवरण आहेत, जो मल आहे, तो सगळा काढून टाकला की आपोआपच ज्ञान होणार आहे. आणि ज्ञान झालं म्हणजे ज्ञान असं द्वैतामधनं ज्ञान होतच नसतं बरं का. हे अध्यात्म ज्ञान आहे ना, हे द्वैतातनं होत नाही. की एखाद्या गोष्टीचं ज्ञान व्हायचं आहे, समजा अगदी मला कम्प्युटरचं ज्ञान नाही आहे, पण मी सगळं शिकून घेतलं त्याच्यातलं, कम्प्युटर म्हणा, लॅपटॉप म्हणा, मोबाईलमधले फीचर्स सगळे शिकून घेतले, तरीसुद्धा तिथे द्वैत शिल्लक राहतंच ना. ज्ञान कितीही झालं तरी मी काही मोबाईल होणार नाही आहे, मी काही कम्प्युटर होणार नाही, मी वेगळी आणि ते जे ज्ञेय आहे ते वेगळं. पण अध्यात्मशास्त्र तसं नसतं बरं का. अध्यात्मशास्त्रामध्ये त्या परब्रह्माचं ज्ञान घ्यायचं म्हटलं, त्याला जाणायचं म्हटलं, तर तुम्ही तेच होऊन जाता. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. त्यामुळे त्या परब्रह्माचं, त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान घेणं, ज्ञान होणं म्हणजे आपण तेच होऊन जाणं आहे. आता त्या ज्ञानापर्यंत, त्या परमपदापर्यंत सद्गुरू आपल्याला अक्षरशः हाताला धरून घेऊन जात आहेत. आणि म्हणून हा पुढचा समास आहे ना, त्याचं नावच आहे म्हणून माया निरूपण. आता माया काय आहे. माया असं मायेबद्दल म्हटलं जातं, यामा सा माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही. जी नाहीच आहे तिलाच माया म्हणतात. हो मग काय समजायचं, जी नाहीच आहे म्हणताय, पण आम्हाला तर दिसते ना हे सगळं. आम्हाला हे सगळं दृश्य विश्व दिसतंय डोळ्यांनी, आम्ही अनुभवतोय, आम्हाला रोज माणसं भेटतात, आम्हाला सगळी काय डोंगर, दर्या, सूर्य, चंद्र, पंचमहाभूत सगळं दिसतंय, पशु पक्षी प्राणी सगळं आम्ही पाहतोय, अनुभवतोय, आम्ही अन्न खातोय. आणि तुम्ही ह्याला माया म्हणता आणि खोटं म्हणता, हे नाही आम्हाला पटत. आता तेच जाणून घेणार आहोत आपण ह्या माया निरूपणमध्ये की नक्की ही माया आहे तरी काय आणि तिचा त्याग करायचा म्हणजे करायचं काय. आम्हाला अजून काही नीटचं कळलं नाही आहे. थेरॉटिकली कळलेलं आहे, पण प्रॅक्टिकली ते कसं करायचं हे कळलं नाही आहे. मग आता आधार कुणाचा घ्यायचा, आम्हाला शरण कुणाला जायचं आहे, सद्गुरूंनाच. म्हणूनच पहिली ओवीच अशी आहे, त्या माया निरूपणामधली पहिलीच ओवी काय आहे बघूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओवी आहे, जय जयजी सच्चिदानंदा, जय जयाजी आनंदकंदा, जय जयाजी आत्मबोधा परमपुरुषा. काय सुंदर ओवी आहे. म्हणजे बघा, पहिल्या समासामधली पहिली ओवी होती, त्याच्यामध्ये कुणाला वंदन वगैरे केलं नव्हतं, एकदम विषयालाच हात घातला होता समर्थाने. जयासी लटिका आळ आला, जो माया गौरीपासूनच झालाच नाही तया अरूपाला, रूप कायचे असं विचारलं. तर वंदन वगैरे केलंच नव्हतं, पण तेच वंदन आहे. जयास लटिका आळ आला, सर्वनामानेच सुरुवात केली. आणि सर्वनाम कुणाचं आहे, ते सर्वेश्वराचं आहे. सर्वनाम जरी असलं तरी तिथे अध्यारूत आहे, तो सर्वेश्वर आहे. सर्वव्यापी सर्वांतर्यामी असा जो परमात्मा आहे, त्यालाच तर हे वंदन केलं होतं. इथे मात्र अगदी पारंपरिक पद्धतीने वंदन केलेलं आहे. कुणाला केलेलं आहे, 4 त्याच्यामध्ये विशेषणं आलेली आहेत. जय जयाजी सच्चिदानंदा, जय जयाजी आनंदकंदा,
जय जयाजी आत्मबोधा आणि परमपुरुष. आता 4 विशेषण आहेत: सच्चिदानंद, आनंदकंद, आत्मबोध आणि परमपुरुष. कुणाची विशेषण आहेत ही? सद्गुरूंचीच आहे. आता आम्ही सद्गुरूंच्या चरणाशी बसून हे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून सद्गुरांना आधी त्यांचं स्तवन केलेलं आहे, त्यांचा जय जयकार केलेला आहे, जय जयाजी. आता कुठल्या कुठल्या विशेषणाने केले? त्याला म्हटलेले आनंदकंद. आणि कंद म्हणजे उगम, जिथनं तो सगळा उगम होतो, जो स्रोत आहे किंवा सोर्स आहे, त्या आनंदकंदाला वंदन केलेलं आहे. हे आनंद उगमा, हे स्वसंवेद्य आत्मस्वरूपा. आत्मस्वरूप कसं आहे? स्वसंवेद्य, दुसऱ्यांना दाखवता येत नाही, दुसऱ्यांकडनं घेता येत नाही, ती उचलून देण्याची गोष्टच नाही, ती ज्याची त्यांनी अनुभवायची, असा स्वसंवेद्य. आणि कसा आहे? सच्चित आनंद. त्या एका विशेषणामध्ये 3 घटक आहेत: सत, चित आणि आनंद. आणि पुढे म्हणले परमपुरुषा, म्हणजे परमेश्वरा तुमचा जय जयकार असो, असं त्यांचं स्तवन केलेलं आहे, त्यांची प्रशंसा केलेली आहे. आणि आता विषयाला सुरुवात करायची. पण आधी ह्या विशेषणाबद्दल सुद्धा पुष्कळ बघण्यासारखं आहे. सद्गुरूंची ही विशेषणं उगीच काहीतरी त्याला चिकटवायची म्हणून चिकटवलेली नाही आहेत, बोलायचं म्हणून बोललेलं नाही आहे. तर सद्गुरू कसे असतात आणि कसे असावेत, आणि आमचे सद्गुरू कसे आहेत बघा. वासना शून्यता आहे, धगधगीत वैराग्य आहे, आणि अविचल आत्मनिश्चयाचं समाधान. ह्या त्रयीबरोबरच अतिशय कृपाळू, अतिशय कनवाळू असणारे पुरुषच सद्गुरू म्हणून शोभतात ना. आमचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी अगदी असेच आहेत, किंवा कुठलेही सद्गुरू. माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलते. पण तुमचे जे कोणी सद्गुरू असतील ते सगळे असेच आहेत. पण सद्गुरू ही व्यक्ती नाही आहो, हे तत्व आहे. हे तत्व आहे. आणि हे तत्व कसं आहे आता बघूया आपण त्याचं. आता हे काय करतात सद्गुरू? तर शिष्याचं पहिल्यांदा अज्ञान नाहीसं करतात. शिष्य अगदी अज्ञानात बुडालेलं आहे. आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा प्रार्थनेच्या वेळेस ओवी म्हणाली होती, काय म्हटलं होतं? अज्ञान जे अंधार आहे आमच्यामध्ये तो काढून टाकून ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश आमच्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये आणला. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः. त्यामुळे अज्ञान नाहीसे करणारे, आणि नुसतंच अज्ञान नाहीसं करून थांबत नाहीत, ब्रह्मपदापर्यंत त्याला घेऊन जातात आणि तिथे स्थिर करतात. ब्रह्मपदी स्थिर करण्याची त्या सद्गुरूंची शक्ती फार विलक्षण आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं ना तर सद्गुरू म्हणजे मनुष्य रूपाने साकार झालेला साक्षात ज्ञानसागर ईश्वरच आहे. रूप मनुष्याचं आहे, देह मनुष्याचा आहे, पण ते साक्षात ईश्वरच आहेत असंही म्हणता येईल. आता सद्गुरूंची लक्षणं जी आपण आत्ता पाहिली, सच्चिदानंद, आनंदकंद, आत्मबोध आणि परमपुरुष. आता बघू एक एक विशेषण तरी काय. अहो साधं नाही आहे हे, नुसते शब्दाला शब्द, अक्षराला अक्षर जोडलेले शब्दच नाही आहेत हे. याच्यामध्ये केवढा भावार्थ भरलेला आहे. सच्चित आनंद म्हणजे बघा, शिष्य कसा असतो? शिष्य जीवरूपाने तर सद्गुरू शिवरूपाने अनुभव घेतात. याच विश्वाचं 2 बाजूनी बघता येतं. जीवरूपाने आम्ही बघतो, आम्ही अज्ञानाकडनं बघतो, आणि सद्गुरू ज्ञानदृष्टीने पाहतात, म्हणजेच ते शिवरूप असतात, आम्ही जीवरूप आहोत. त्यामुळे शिष्य काय आहे? शिष्याला त्या अशाश्वत, जड, अपूर्ण अशा विश्वाचा अनुभव येतो. त्याच्या उलट सद्गुरू जे आहेत त्यांना सत, चित, आनंद ह्याचा साक्षात अनुभव घेता येतो. हा गुरु आणि शिष्यामधला फरक आहे. बरं, त्यांना आनंदकंद पण म्हटलेलं आहे. आनंदकंद म्हणजे कसे आहेत? जीवाचा आनंद, आमचा आनंद कशावर अवलंबून आहे? दृश्य वस्तूवर. खायला, प्यायला, ल्यायला, राहायला चांगलं चुंगलं मिळावं अशी आमची इच्छा असते. ते मिळालं की आम्हाला आनंद होतो, पण तो टिकणारा आनंद नाही आहे, तो तात्पुरता आहे. त्यामुळे आमचा आनंद दृश्य वस्तूवर अवलंबून असतो, पण सद्गुरूंचा आनंद हृदयस्थ परमेश्वरावर,
हृदयेषेऽर्जुन तिष्ठती अशा परमेश्वरावर अवलंबून असतो आणि तिथेच त्यांच्या आनंदाचं उगमस्थान किंवा आनंद कंद म्हटलेलं आहे, तिथे असतो आणि म्हणून त्याला नमस्कार केलेला आहे. तिसरं म्हटलेलं आहे आत्मबोध. देहबुद्धीच्या जोरावर हा जो जीव आहे ना, तो मी 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 म्हणतो. मी मी ही देहबुद्धी त्याची असते आणि तरीसुद्धा तो एवढं सगळं बडबड करून तो राहतो अज्ञानीच. त्याच्या उलट आत्मबुद्धीच्या भूमिकेवर राहून सद्गुरू मात्र स्वस्वरूपाचं ज्ञान मिळवतात आणि मग त्यांच्यासाठी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटीच संपून जाते. असा शिष्य आणि गुरुमध्ये फरक आहे. आणि चौथं विशेषण वापरले परमपुरुषा. बघा, प्रत्येक जीव हा कशाने मर्यादित आहे? स्थल, काल, वस्तू यांनी तो मर्यादित झालेला आहे, परिच्छिन्न झालेला आहे. म्हणजे थोडंसं बघूया बरं का. आत्ता मी इथे आहे, माझ्या घरात आहे, पुण्यामध्ये आहे. म्हणजे मी मुंबईला नाही आहे, नक्की नाही आहे. इथे आहे म्हणजे इथेच आहे फक्त. भारतात आहे म्हणजे अमेरिकेत नाही आहे आत्ता, मी इथेच आहे. बरं, आत्ता आहे, ह्या दिवशी आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी मी नव्हते. कालची वेगळी, परवाची वेगळी, 25 वर्षापूर्वीची वेगळी, 50 वर्षापूर्वीची मी वेगळी होते, आत्ता वेगळी आहे. आत्ता जी दिसते ती आत्तापुरतीच आहे. म्हणजे स्थळाची मर्यादा आहे आम्हाला, काळाची आहे आणि वस्तूची आहे. मी स्त्री आहे, मी शिक्षिका आहे, मी आई आहे. म्हणजे मी कुत्रा नाही आहे, मी मांजर नाही आहे, मी साप नाही आहे, मी विंचू नाही आहे, मी हत्ती नाही आहे, मी फक्त स्त्री आहे. म्हणजे स्थल, काल, वस्तूंनी मी मर्यादित आहे. एवढ्या सगळ्या मला मर्यादा आहेत. मग आपण मर्यादित आहोत, त्यामुळे आपल्याला अज्ञान, दुःख, भ्रांती यांचा सामना करावा लागतो. हे दोष आपल्याला दिसतात. पण सद्गुरू कसे असतात? ते सर्वांगाने परिपूर्ण असतात. ते विश्वमनाशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांना ते खरं म्हटलं ना तर ते चालते बोलते ईश्वरच आहेत. आहो, साक्षात ईश्वरच आहे. दिसायला माणूस असले तरी ते माणसासारखे नाही आहेत, ते दिव्य पुरुष आहेत आणि परमपुरुष असतात असंही म्हटलेलं आहे. आणि मग त्यांना त्या मर्यादा उरत नाही. तुमच्या माझ्यासारख्या मर्यादा नाही आहेत, कुठेही ते असू शकतात. समर्थांचंच उदाहरण द्यायचं झालं तर एकदा त्यांना 11 ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी आमंत्रण मिळालेलं होतं आणि ते 11ही ठिकाणी एकाच वेळेला उपस्थित होते. स्थलाच्या मर्यादा नाहीत, काळाच्या नाहीत, कशाच्याच मर्यादा त्यांना उरत नाहीत. म्हणजे बघा, हां, माणसाचं कर्म आणि ईश्वराचं ज्ञान असा मधुर संगम त्यांच्या ठिकाणी झालेला आपल्याला आढळतो. असे हे सद्गुरू आहेत. सद्गुरू आजकालचे म्हणजे नुसते व्यावहारिक गुरूंबद्दल बोलत नाही बरं का मी. आध्यात्मिक पारमार्थिक सद्गुरूंबद्दल आपण बोलतोय. नाहीतर तसे गुरु पुष्कळ मिळतात आपल्याला. गुरवो बहवः सन्ति शिष्य वित्तापहारकाः दुर्लभस्थ गुरुर्लोके शिष्य चित्तापहारकाः. शिष्याचं वित्त, शिष्याकडनं पैसे लुबाडणारे पुष्कळ गुरु भेटतील तुम्हाला. शिष्याचं चित्त हरण करणारे, शिष्याला आत्मज्ञानापर्यंत पोचवणारे सद्गुरू फारच थोडे आहेत. आता हे श्री गुरु, सद्गुरू कसे असतात? त्यांच्या शरीरासह ते ब्रह्मरूपच असतात. आणि ब्रह्मज्ञान कसं आहे? हे स्वसंवेद्य आहे आणि त्यालाच म्हटलेलं आहे निजबोध किंवा आत्मबोध. सद्गुरूंविषयी बोलतोय, बोलावं तेवढंच कमीच आहे खरंच. दासबोधात तर एक पूर्ण समास आहे, सद्गुरू लक्षण. आता ह्याच्यात तर सद्गुरूंना समर्थ वंदन करतातच आहेत आत्मारामामध्ये, पण दासबोधामध्ये समर्थ म्हणतात सद्गुरू करतात काय? फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. काय करतात? आता उपदेश करायचा तो शब्दानेच करावा लागतो, पण परमवस्तू कशी ती शब्दातीत आहे. पण शब्दाने उपदेश, आता आम्ही सुद्धा शब्द बोलतो की, पुष्कळ शब्द बोलतो, वायफळ सुद्धा पुष्कळ बोलतो. ते शब्द नाही. इथे म्हटलेलं आहे शब्दाचं अंतर, फोडून शब्दाचं अंतर. कारण शब्दाच्या मध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो. शब्द उच्चारला की त्याचा अर्थ आपल्याला प्रतीत होतो. गाय म्हटलं की गायीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं, वाघ म्हटलं की वाघाचं, गुलाबाचं फूल म्हटलं की गुलाब.
आमच्या डोळ्यात म्हणजे शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. सद्गुरू जे असतात ते केवळ शब्दावर थांबवत नाहीत, तर ते अर्थ म्हणजे पहिल्यांदा शब्दाकडनं आपल्या शिष्याला ते अर्थाकडे नेतात. त्याच्यानंतर अर्थाचा जो लक्ष्य आहे, अर्थ ज्याचा निर्देश करतोय अशा परमात्म तत्वाकडे आपल्याला सहज घेऊन जातात शब्दाच्याच माध्यमातनं. अशा रीतीने स्वस्वरूपाकडे नेणारे हे जे सद्गुरू आहेत ते अनाथ जीवांचं खरोखर आश्रयस्थान आहे, विश्रांती स्थान आहे असं म्हटलेलं आहे. बघा आता आणखीन बघूया. सद्गुरूंचं महत्त्व बोलावं तेवढं कमीच आहे. जीव कसा आहे आत्ताच आपण पाहिलं, एकदेशी आहे, परिच्छिन्न आहे, एकांगी आहे, अपूर्ण आहे, सीमित आहे. आपल्या सगळ्या मर्यादा आहेत, सगळ्याच्याच मर्यादा आहेत. पण ब्रह्म कसं आहे, ते सर्वदेशी आहे, सर्वांगी आहे, पूर्ण आहे, असीम आहे, अपरिच्छिन्न, अमर्याद आहे ब्रह्म. पण सद्गुरूंच्या शब्दामागे त्यांच्या तपश्चर्येचं सामर्थ्य असतं. आमचे शब्द असेच वाऱ्यावर उडून जातात, पण सद्गुरूंच्या शब्दामागे त्यांच्या तपश्चर्या, त्याचं वजन आहे, त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते केवळ शब्दांनी शक्तिपात करतात. लक्षात घ्या, शक्तिपात शब्द आपण अनेक वेळा ऐकला आहे, पण शब्दांनी शक्तिपात करतात म्हणजे नक्की काय करतात बघा, फार सूक्ष्म विचार आहेत. त्यांचे शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये अक्षरशः घुसतात आणि जीवाची अंतरंग रचना बदलण्या इतका मोठा बदल ते घडवून आणतात. शरीराची संरचना आहे, सगळे त्याच्यातले मॉलिक्युल्स सुद्धा बदलण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या शब्दामध्ये आहे. आणि म्हणून सद्गुरूंचे शब्द सहज बोललं ना, साधं, काही उपदेश नाही, काही तत्वज्ञान नाही, साधं सहज बोलणे हितोपदेश असं म्हणतात सद्गुरूंविषयी. आणि ते खरंच आहे. आणि असे सद्गुरू आपल्याला भेटायला पाहिजेत, भेटतात. पण कसे सद्गुरू पाहिजेत? शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे. गुरुनी शिष्यामध्ये पूर्ण आंतरिक परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे. त्याला साधन करण्यासाठी अगदी करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी साधन हे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. इंद्रिय दमन सुद्धा अत्यावश्यक आहे. आणि सद्गुरूंनी सत्शिष्याला तसं घडवायला पाहिजे. पण जे करत नाहीत, जे साधनाला लावत नाही, जे इंद्रिय दमन आपल्या शिष्याकडून करवून घेत नाहीत, असे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी करू नये बरं का. फुकट मिळाले तरी करू नयेत असं म्हटले तरी ते त्याजावे. मग कसे सद्गुरू आम्हाला भेटणार कसे, ओळखणार कसं? सद्गुरू कसे असतात? निःशेष कामना रहित, किंचितही कामना नाही. तुम्ही किती पैसे देतायत, कितीचं पाकिट ठेवताय याच्यावर त्यांचं काही अवलंबून नसतं. निःशेष कामना रहित, ऐसा तो विरळू संत. विरळ आहेत, फार दुर्मिळ आहेत असे संत. अवघ्या वेगळे मत अक्षयी जैसा. ज्याचं मत सगळ्यांच्यापेक्षा वेगळं असतं, अक्षयी ज्याचे असं म्हटलेले. अक्षयी म्हणजे कोणी? अक्षय कुणाला आहे? परमेश्वराला. त्या सद्गुरूंच्या सगळ्या वागण्या बोलण्या प्रत्येक शब्दामध्ये त्या अक्षय अशा परमेश्वराचं चिंतन असतं. अगदी साधं सिनेमातलं गाणं जरी म्हटलं तरी त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी परमार्थ दिसतो, परमेश्वर दिसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ते सद्गुरू हे जाणत असतात. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती या तिन्हीची बाणे खूण असं म्हटलेलं आहे. या तिन्हींनी ते युक्त असतात आणि असे सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. आता सद्गुरूंना वंदन करताना मायेचं आपण बघणार आहोत. माया निरूपणमध्ये आता हिचं झालं सद्गुरू वंदन. पुढची ओवी आधी बघूया आणि मग बघूया की काय आहे ती माया. समर्थ म्हणतायत, अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेनी रचली विशाळे, ते तुमचेनी कृपेचेनी बळे, विरती स्वानंद डोही. शब्द काय नेमके वापरलेत हो. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे. अनंत ब्रह्मांड, एक ब्रह्मांड नाही बरं का, आपल्याला एवढं विश्व दिसतं.
या विश्वापेक्षा ब्रह्मांड मोठं आहे आणि असं एक ब्रह्मांड नाही, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत एवढी. आणि त्या ब्रह्माची शक्ती, परब्रह्माची शक्ती आहे ती माया आहे. परब्रह्माचीच शक्ती आहे, त्याची अंगीभूत शक्ती आहे ती आहे माया. म्हणजे आपण मागे पाहिलं बरं का, एकोहम बहुश्याम असं जेव्हा त्याला स्फुरण झालं तेव्हा त्याच्यातनंच ती निर्माण झालेली किंवा त्याच्यामध्ये होतीच, फक्त ती बाहेर पडली असं म्हणतात. ही माया कशी आहे म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तर जेव्हा ते शुद्ध ब्रह्म होतं त्याला जेव्हा स्फुरण झालं तेव्हा ते शबल ब्रह्म झालं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. लक्षात घेऊया वाक्य. पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये होतीच, पण माया म्हणजे काय आहे, त्याच्यातनं बाहेर पडलेली त्याची कायनेटिक एनर्जी, गतिमानता आहे, तिला परिवर्तनशीलता आहे. आणि म्हणून माया ही त्याचीच शक्ती आहे. पण केवढी आहे, त्याच्या एवढीच आहे हो. अनंत ब्रह्मांडा ऐसी फार मोठले सगळं जे दिसतंय ना आम्हाला, म्हणजे मोठाले पर्वत दिसत आहेत, नद्या आहेत, सागर आहेत, दऱ्या आहेत, डोंगर आहेत, पशु पक्षी, जीव जंतू, सिंह, ससा, किडा, मुंगी, हा सगळा मायेचा खेळ आहे. केवढी माया आहे, सगळं जे दिसतं ती सगळी मायाच आहे. हे जरी असलं, तिला म्हटलेलं आहे अनंत ब्रह्मांडा ऐसी, तिचं कौतुक पण केलंय. पण लगेच एक शब्द जरा खोचक वापरलाय, ढिसाळे. ढिसाळे म्हणजे काय आहे, ठिसूळे अहो, टिकणारी नाही आहे. आपण ज्याला अगदी व्यवहारामध्ये फोपसा म्हणतो ना, एखादा व्यक्ती चांगला जाडजूड दिसतो पण तसा तो नसतो, काही अंगात दमच नाही. माया तशी ढिसाळे नुसती, मायेने रचली विशाळे, पण तिने पुष्कळ काही, हे सगळं जगदंबरू माया सगळी तिचीच आहे. एवढं विश्व सगळं ती मायाच आहे, दिसते ती. ते तुमचे कृपेचे निबळे, पण सद्गुरूंच्या कृपेमुळे काय होईल, विरती स्वानंद डोही. बघा आता काय आपण सांगितलंय समर्थाने ते बघणारच होत. पण व्यवहारातलं उदाहरण घेऊया. एक बादलीभर पाणी घेतलं आपण आणि एक मातीचं ढेकूळ त्याच्यात टाकलं. मातीचं ढेकूळ बरं का, असं टाकलं समजा त्याच्यात, तर काय होईल, थोड्या वेळात ते विरून जाईल. ती मातीचं ढेकूळ परत शोधायला गेला तर मिळणार नाही, ते विरून जाईल त्याच्यामध्ये. दुसरं टाकलं तेही विरेल. म्हणजे कितीही ती मातीची ढेकळं टाकली तरी त्या बादलीतल्या पाण्यामध्ये ती विरून जाते. पण समजा बादलीभर ढेकळं घेतली आणि समुद्रात टाकली तर काय क्षणातच विरून जातील होय. मग इथे म्हटलेलं आहे या मायेने काय केलेलं आहे, या अगणित अशा प्रचंड विश्वाची निर्मिती केलेली आहे, रचना केलेली आहे. जसे आपण ठोकळे लावतो की नाही, लहान मुलं खेळताना मेकॅनो म्हणा किंवा ते खेळतात जे एकावर एक ठोकळे ठेवून रचतात पुष्कळ, पण क्षणात मोडून टाकतात. ते मोडण्यामध्ये सुद्धा त्यांना आनंद असतो. या मायेची सुद्धा रचना पुष्कळ केलेली आहे, एकावर एक काय काय आपण अगदी आश्चर्यचकित करणाऱ्या या विश्वामध्ये पुष्कळ तिच्या रचना आहेत. कशा आहेत, ढिसूळ अशा ढेकळासारख्या आहेत सगळ्या. मातीचं ढेकूळ जसं पाण्यात विरघळतं त्याप्रमाणे ही सगळी विश्व बरं का, एक नाही दोन नाही, अनंत कोटी ब्रह्मांड, ही सगळी विश्व विलयाला जाणार आहेत, विरून जाणार आहेत, विरघळून जाणार आहेत. कशामध्ये, तुमची जर का कृपा झाली तर तो आत्मानंदाचा जो डोह आहे ना, त्याच्यात ही सगळी मातीची ढेकळं विरघळून जाणार आहेत, नाहीशी होणार आहेत. नंतर माया दिसणारच नाही. आत्मानंदामध्ये जो डुल्लत तल्लीन झालाय त्याला ही माया त्रासच देत नाही, भासत नाही, दिसत नाही, काहीच होत नाही. आता बघा, हे निराकार परमात्म स्वरूप कसं आहे, ते निराकार आहे. पण त्या निराकार परमात्म स्वरूपालाच ही मायाच काहीतरी वेगवेगळे आकार चिकटवते, आकार देते आणि हे दृश्य विश्व निर्माण करते. त्याचीच शक्ती आहे, पण त्यालाच निराकाराला साकार करते, अशी ही माया. आता परमात्म्यामध्ये किती शक्ती आहेत, अनंत शक्ती आहेत. त्या अनंत शक्ती त्याची सगळ्याची निर्मिती कोणापासून झाली, या मूळ मायेपासून. आधी ही मूळ माया, मग गुणक्षोभिणी माया, आणि मग आपल्याला ही जी दिसणारी माया आहे ती. आता आम्ही त्या मायेच्या कक्षात वावरतो. मग आम्ही आहोत अज्ञानी, आम्हाला काही माहिती नाही.
हा जो जीव आहे ना तो अज्ञानी आहे, अल्पशक्ती आहे. किती असून माझी शक्ती किती असणार आहे? फार अल्पशक्ती आहे. मग जीवाला अज्ञान आहे, शक्ती फार अपुरी आहे. मग स्वतःच्या सामर्थ्याने त्याला ही मायेची कक्षा ओलांडून जाता येणार नाही. आणि मायेची कक्षा ओलांडल्याशिवाय त्या परब्रह्माचं दर्शन घडणार नाही. मग आता मला तर जायचं आहे, मायेची कक्षा ओलांडून जायचं असं माझं ठरलं आहे. पण कोण नेणार? माझे सामर्थ्य एवढं नाही, माझ्यामध्ये एवढी शक्तीच नाही आहे. मग ही आपल्याला जर का त्या आत्मानंदाच्या कक्षेमध्ये जायचं असलं, त्याच्या सन्निध जायचं असलं, तर सद्गुरू कृपा व्हायला पाहिजे. सद्गुरूंची जर का कृपा आमच्यावर झाली तर मात्र एकदा का सद्गुरूंची कृपा झाली की जीवाची जी स्थूल अज्ञानदृष्टी आहे ती मावळते आणि सूक्ष्म अशी ज्ञानदृष्टी उदयाला येते. कठीण आहे, विषय कठीणच आहे, मान्य आहे, पण समजतं आहे आपल्याला. ढेकूळ जसं पाण्यात विरघळून जातं, ढेकळाला अस्तित्व राहत नाही, तसंच ही सगळी एवढी अफाट अचाट रचना केलेली जी माया आहे, आत्मानंदाच्या डोहामध्ये ती बुडवून जाते. मग तिचं अस्तित्वच राहणार नाही. पण हे माझं नाही करता येणार, सद्गुरूंची कृपा पाहिजे. आता माया म्हणजे काय? यद्दृष्टम तद्नष्टम, हे तर आपलं पक्क झालेलं आहे. जे जे दिसतं त्या सगळ्याला नाश आहे, त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. मग म्हणजे माया हा भ्रम आहे. खरं म्हटलं ना तर हा माया भ्रम आहे. पण आपल्याला पटत नाही ना. रोज आम्हाला दिसतंय आणि तुम्ही कसं काय भ्रम म्हणता? आम्हाला डोंगर, नद्या, नाले, काय सरोवरं, झाडं, वेली, पशु पक्षी, सिंह, ससा, किडा, मुंगी सगळं दिसतंय आम्हाला. माणसं दिसत आहेत, आम्ही बोलतो, आम्ही संबंध ठेवतो त्यांच्याशी, आम्ही व्यवहार करतो, सगळं आम्ही करतो. आणि तुम्ही म्हणता माया भ्रम आहे. भ्रमच आहे. भ्रम म्हणजे काय आहे? ते नाशिवंत आहे, ते परिवर्तनशील आहे. आज जसं भासतं तसं उद्या नाही दिसणार. हे समोर दिसणारं झाडच मला आज दिसतंय, आज जशी त्याची कोवळी पानं आहे तशी उद्या नसणार. उद्या ती पानं जून होतील, परवा गळून पडतील, पिवळी होतील. असंच हे चक्र चालू आहे. म्हणून ती माया हा भ्रम आहे. किंवा आता तुम्ही म्हणाल या मायेला विरघळते, माया विरघळते, विरून जाते त्या आत्मानंदामध्ये. पण ते आत्मानंद, तो परमात्मा हिच्यापेक्षा मोठा आहे. हो, तुम्ही म्हणाल खूप माया, समजा एखाद्या बादलीपेक्षा जास्त मातीची ढेकळं घातली तर नाही विरघळणार, नाही का? पण तसं इथे होत नाही ना. जितकी माया आहे तिच्या अनेक पटीने ते परब्रह्म आहे. कारण त्याचंच अंग आहे ना. माया हे त्याचंच अंग आहे. म्हणजे आता माझं अंग, माझा हा हात आहे, हा माझ्या शरीरापेक्षा मोठा नाहीच होऊ शकत, कारण माझ्या शरीराचा तो एक भाग आहे. तशीच ही माया ब्रह्मापेक्षा मोठी कधीच होऊ शकत नाही. तर ब्रह्म तिला असंच कवेत घेतं, विरघळवून टाकतं. कारण ते कसं आहे हो, ते सगळ्याला ओलांडून किंवा सगळ्याला व्यापून ते दशांगुळ उरलेलंच आहे. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. तो उरलाच आहे. भू, जल, तेज, समीर आणि ख. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. रवी, शशी, सूर्य, चंद्र, काष्ठादिकी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी म्हणतो ना आपण, सगळीकडे तो भरलाय. स्थिरामध्ये पण तो आहे आणि चरामध्ये पण आहे. सजीवामध्ये पण आहे आणि निर्जीवामध्ये तो आहेच. स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. तो 10 अंगुळ उरलाच आहे. हे सगळं म्हणजे तो किती मोठा आहे, त्याच्यात ही माया ढेकळासारखी विरघळून जाते. त्यामुळे मायेला कवेत घेणारं जे खरं ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, ते तिच्यापेक्षा अनेक पटीने मोठं आहे. आता असं परब्रह्माच्या आणि त्याचं ज्ञान ज्याला होतं तो तेवढाच मोठा होतो, तो तेवढा व्यापक होतो. आणि मग त्या आत्मानंदामध्ये हे माया जो भ्रम आहे त्याचं ज्ञान होतं. आणि मग माया दिसतही नाही आणि भासत सुद्धा नाही. पण दिसे भासे ते सारे अवघे आहे नाशिवंत असं म्हटलेलं आहे. अगदी
गीत रामायणमध्ये फार एक सुंदर कडवं आहे. जीवा संगे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आहे ना. त्यामुळे हे सगळं दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, अगदी गदिमांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, आधुनिक वाल्मिकींनी सांगितलेलं आहे. जे दिसतं ते नाशणारच आहे. ते सगळं विश्व जे जे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे. मग या मायेच्या पलीकडे जायचं आहे खरं म्हटलं तर मग त्याला आत्मानंदाशिवाय आत्मबोधाशिवाय दुसरा उपाय नाही आहे. ही माया तुम्ही काढून टाकायची म्हटलं तर तुमच्या कक्षेत ते बसणाने हे मायेचं महाद्वार ओलांडल्यानंतर त्या आतल्या गाभाऱ्यातल्या परमेश्वराचं दर्शन घडणार आहे. ह्याच्यासाठी ही सगळी माया ओलांडायची. ठीक आहे, कळलं. हे कळलं. दुसरी ओवी कळली की माया विरघळून जाणार आहे. त्याच्यासाठी आत्मबोध व्हायला पाहिजे. आता मागच्या समासामध्ये गुरूंनी काहीतरी मागितलं होतं शिष्याकडे ना, जे जे नाशिवंत असेल, जे जे संपून जाईल, तुझं समागमे न येईल तेवढेच देई माझं, तितुकेचं देई माझं, असं मागितलं होतं. आता शिष्याला आठवण आहे. शिष्य असा काही विचक्षण शिष्य आहे, हुशार शिष्य आहे. तो म्हणतोय आता स्वामींनी जे काही इच्छिले, तिसऱ्या ओवीमध्ये आपण बघतोय, आता स्वामींनी जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले. गुरूंनी सांगावं आणि शिष्याने ऐकावं. हाच तर धर्म आहे शिष्याचा. शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये. मी सगळं तुम्ही सांगता ते करीन, पण माझी उपेक्षा करू नका बरं का. समर्थ, तुम्ही माझी उपेक्षा करू नका, मला दूर लोटू नका तुमच्यापासनं, पण मला सांगा तुम्ही सांगाल ते मी करीन. नाशिवंत म्या काय टाकावे. नाशिवंत काय आहे हे कळलं, पण मी नक्की टाकायचं काय हे अजून नाही कळलं. नाशिवंत म्या काय टाकावे ते मज स्वामीने सांगावे. निश्चित मला सांगा. आता नुसतं नाशिवंत एवढं नको, वेगमध्ये नको, मला स्पेसिफिक सांगा की ते मज स्वामीने सांगावे. मज दातारे करावे आपणा ऐसे. मला तुमच्यासारखं व्हायचे, शिष्याला गुरुसारखं व्हायचे. आणि गुरु हे साक्षात निजबोध रूप आहेत, आत्मबोध, आत्मानंदामध्ये डुल्लत आहेत, ते आत्मस्वरूप झालेले आहेत. आणि तसं मला करायचं आहे, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. बघा, सद्गुरूंनी मागच्या समासात इच्छा प्रदर्शित केली होती. आता ती शिष्याने तर स्वीकारायलाच पाहिजे. आणि म्हणून शिष्य म्हणतोय की मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे, मला आपण दूर लोटू नका, बाजूला सारू नका. आपण अतिशय उदार आहात आणि आपल्यासारखं दातार म्हणजे ब्रह्मज्ञानी मला व्हायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हीच मला मार्ग दाखवा. आता सद्गुरूंना मानायचे. सद्गुरूंवर आमची खूप श्रद्धा आहे, पण आपण व्यवहाराच्या भावनेने बघतो. श्रद्धा आहे म्हणजे आम्ही त्यांची कामं करतो, फार तर त्यांचे पाय दाबू, त्यांना पाणी आणून देऊ, त्यांना काही भिक्षा हे करू, असं आम्ही करू. हे नको आहे सद्गुरूंना. त्यांची शारीरिक सेवा करणं त्यांना अजिबात नको आहे. सद्गुरूंना मानायचं म्हणजे त्यांच्या ज्ञानावर विश्वास ठेवायचा आणि त्यांनी उपदेश केल्याप्रमाणे आचरण करायचं. संपूर्ण विश्वासाने, संपूर्ण श्रद्धेने आचरण करायचं. पूर्ण शरण जाऊन त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि सद्गुरू हाच एकमेव आधार आहे, मला दुसरा कुठलाही आधार नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूच मला पाहिजे, बाकी काही नको, अशी भावना ठेवून त्यांच्या चरणापाशी लीन व्हायचे. आणि समर्थांचे तर एकापेक्षा एक भक्त होते. उद्धव स्वामी होते, अक्का स्वामी होत्या, वेण्णा स्वामी होत्या, कल्याण स्वामी तर अतिशय लाडका शिष्य होता. एकदा असंच झालं बरं का. समर्थ मधनं शिष्यांची परीक्षाही घ्यायचे आणि मधनं त्या ब्रह्मभावात गेल्यानंतर त्यांना स्वतःला एक भान राहायचं नाही. एकदा समर्थांनी सगळे केस मोकळे सोडले, कपाळाला मळवट भरला आणि हातामध्ये शस्त्र घेतलं आणि वेड्यासारखे येईल जाईल त्याच्यावर हल्ला करण्याच्या आवेशामध्ये ते वर्तन करायला लागले. सगळे शिष्य घाबरून गेले. आणि समर्थ म्हणत होते, तोंडाने म्हणत होते, कोण येईल त्याला मी मारून टाकतो.
शिष्य समोर यायला सुद्धा घाबरायला लागले, कारण समर्थांचं ते उग्र अगदी अकराळ विक्राळ रूप पाहून सगळे शिष्य घाबरले. पण कल्याण अंतरीचं जाणत होता. कल्याण हा पट्ट शिष्य होता. कल्याण गेला धाडसाने समर्थांच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला. एवढंच काय तर ते एका गुहेमध्ये बसले, ते त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. तरी समर्थांचा राग शांत झाला नव्हता. समर्थ म्हणाले, थांब, आता या हातातल्या शस्त्राने तुझी मानच कापून टाकतो. कल्याण म्हणाला, याच्यापेक्षा दुसरं भाग्य ते कोणतं? आपल्या मांडीवर आपल्या हातून मला मरण येणं, मृत्यू येणं, हे माझं मी भाग्य समजतो. खुशाल मला मारा. ही परीक्षा घेतल्यानंतर समर्थ शांत झाले आणि शिष्याला अतिशय त्याचं अवघ्राण केलं, मस्तकाचं अवघ्राण केलं, त्याला कुरवाळलं आणि त्याला सगळं आपल्याकडचं दिलं आहे, आत्मज्ञान दिलेलं आहे. असे सद्गुरू परीक्षाही बघतात, पण त्याच्यामध्ये शिष्य उत्तीर्ण झाला पाहिजे. आता शिष्य विचारतोय, मी काय टाकायचंय? म्हणजे नाशिवंत मी काय टाकावं? आता व्यवहारात आम्ही काही काही गोष्टी टाकतो सुद्धा बरं का. टाकतो म्हणजे काही चांगल्या गोष्टीसुद्धा टाकतो, पण व्यवहारातलं टाकणं ही कृती आहे आणि अध्यात्म मार्गातलं टाकणं ही वृत्ती आहे. नुसती कृती नाही करायची, नुसत्या दृश्य वस्तूचा त्याग नाही करायचा. म्हणजे बघा हां, घरदार, संपत्ती, लौकिक व्यवहार, मुलं बाळं, पत्नी हे सोडणं हे सुद्धा त्यागच आहे ना. पण हे त्यागाचं बाह्य रूप आहे, बहिरंग आहे. साधनी माणसाने ज्याला खरी साधना करायची, ज्याला निजबोध प्राप्त करायचा आहे, अशा साधनी माणसाने काय करायचं आहे? तर हे तर टाकायचंच आहे. मुलं बाळं, घरदार, पैसा अडका, बँक डिपॉझिट्स वगैरे सगळं टाकायचं आहेच. पण त्यापेक्षा मीपणा टाकायचा आहे, कर्तेपणाचा अभिमान टाकायचा आहे, विकारांचे आवेग टाकायचे आहेत, वासना म्हणा, वृत्ती म्हणा, आसक्ती म्हणा, हे टाकायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. जास्त बाहेरचं टाकण्यापेक्षा जो अंतस्त्याग आहे ना, तो महत्त्वाचा आहे आणि तोच करायला पाहिजे. बाहेरचा एक वेळ नाही केला तरी चालेल. बाहेरचं जसंच्या तसं चित्र ठेवून सुद्धा आतमधून पूर्ण मोकळं होता येतं. अहो, एकनाथ महाराजांचंच उदाहरण नाही का? सगळा संसार होता, उत्तम अगदी सुगृहिणी अशी पत्नी गिरिजाबाई होती, मुलं होती, संपन्नता होती, सुबत्ता होती, सगळं घरदार वाडाबिडा सगळं होतं. पण आतून वृत्ती मोकळी राहायला पाहिजे. त्यामुळे ही मोकळी वृत्ती आतून व्हायला पाहिजे. त्यामुळे अंतस्त्याग महत्त्वाचा आहे. बहिस्त्याग झाला किंवा नाही, पण उलट समजा बाहेरचा सगळा त्याग केला आणि आतलाच झाला नाही तर काही उपयोग नाही. त्या त्यागाचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतायत, नाशिवंत ते तू जाण माया. जे जे नाशिवंत आहे ती सगळी माया आहे. आता शिष्याला प्रश्न पडला आहे, शिष्याने देण्यासारखं जे असतं ते सगळं देऊन टाकलं. समजा घरदार, सत्ता, संपत्ती, शेती, वाडी, बंगले, गाड्या सगळं देऊन टाकलं. पण देऊन टाकलं, पण देणारा कोण आहे? जीव आहे. तो जो जीव आहे तो फक्त स्वतःकडे ठेवून घेतला आहे. अहो, पण हा जीवसुद्धा नाशिवंतच आहे ना. आणि म्हणून हा जीव नाही द्यायचा बरं का. सद्गुरूंसाठी जीव नाही द्यायचा, पण जीवभाव द्यायचा आहे. जीवभाव त्यांना देऊन टाकायचा आहे. आणि खरंच आहे बरं का, दिल्याशिवाय काही मिळत नाही व्यवहारामध्ये. दिल्याशिवाय काही व्यवहारात आणि पण अध्यात्मात आपल्याला हे नाही पटत. अध्यात्मात सुद्धा देवाणघेवाण आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, घेसी तेव्हा देसी ऐसा, अससी तू उदार, काय देवा सोड तुमचे कृपणाचे द्वार. तुम्ही कृपणात काहीतरी आमच्याकडनं घेता, तेव्हा आम्हाला काहीतरी देता. किती कंजूस आहात तुम्ही, असं विठ्ठलाला खडसावून विचारण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना आहे. पण इथे सुद्धा काय द्यायचं आहे तर जीवभाव द्यायचा आहे. आणि जीवभाव घेतल्याशिवाय सद्गुरू आपल्याला आत्मभाव देत नाहीत. मग शिष्यावर जबाबदारी काय आहे तर जीव द्यायचा नाही तर जीवभाव द्यायचा आहे. म्हणजेच मी जीव आहे हा भ्रमच आधी काढून टाकायचा आणि मी कोण आहे? मी नित्योपलब्धी आत्मा आहे हा भाव जागा ठेवायचा आहे. हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारायची. मी जीव नाही आहे, मी आत्मा आहे.
मी बाकी कोणीही नाही आहे. न मन हूँ न बुद्धी न चित अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न कहता न सुनता न चलता न फिरता, अनादि जगच्चेतना हूँ अनादि अनंता, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जीवभाव टाकून द्यायचा आहे. ही देण्याघेण्याची नुसती भाषा आहे बरं का. आत्मभाव कसा आहे, हा स्वसंवेद्य द्यायचा नाही आहे, स्वयंसिद्ध आहे, नित्य प्राप्त आहे. आणि हे आत्मतत्व अंतःकरणामध्ये स्थिरच आहे, ते कायमचं स्थिर आहे. आणि गुरुनी आता आपल्याला शिष्याला उपदेश केला आहे, तत्वम असी. जे आत्मतत्व आहे ना तुझ्यामध्ये, तेच तू आहे सारे. पण शिष्य जर का चाणाक्ष असेल, शहाणा असेल, विवेकी असेल, तर त्याला त्याच्या मागचं गूढ कळतं, त्याच्यातलं मर्म कळतं. नाहीतर ज्यांना कळत नाही ते त्या तत्वमसीचाच जप करत बसतात. तत्वमसी हे महावाक्य आहे, ते जप करण्याचं वाक्य नाही आहे. म्हणजे गुरुदत्त जो मंत्र असतो, गुरुनी अनुग्रह देताना जो मंत्र दिला असतो, त्याचा जप जरूर करावा. पण महावाक्याचा जप करायचा नाही आहे, तर ते समजून ते आचरणात आणायचे. अहम आत्मा, मीच आत्मा आहे हे जाणून घ्यायचे. गुरुनी सांगितलं तत्वमसी, पण मी काय म्हणायचं आहे, अहम आत्मा, अहम ब्रह्मास्मी, मीच परब्रह्म आहे. याचा जप नाही करायचा, पण ते वारंवार आपल्या मनाला बजावायचे. त्यामुळे रात्री झोपताना आपल्या सबकॉन्शियस माइंडलाही ऑर्डर द्यायची, हा आदेश द्यायचा की तू कोण आहेस, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हळूहळू ते मुरत जातं, पण त्याचा जप नाही करायचा, ते आपल्याला ठसवायचे आपल्याच अंतःकरणावर. आणि म्हणून साधना म्हणजे तरी काय, हा जो निश्चय आहे ना, मी ब्रह्म आहे, मी जीव नाही आहे, हा बुद्धीने केलेला निर्णय जो आहे तो साधकांनी समजावून घ्यायचा आहे, स्थिर करायचा आहे, जपून ठेवायचा आहे, तो सुटू द्यायचा नाही. ह्यालाच म्हटलेलं आहे साधना. सुटू द्यायचा नाही. नाही ते एकदा ऐकलं, 10 वर्षापूर्वी एकदा गुरुनी सांगितलं होतं तत्वमसी, ते विसरून गेलं, ते गेलं माझ्या हातातून निसटून, त्याला काही अर्थ नाही आहे. बघा ना, आपले हे 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. हे 4ही देह म्हणजे मला जेव्हा मी वाटतंय, हा भ्रम आहे, हा पूर्ण भ्रम आहे. आणि भ्रम म्हणजे काय सांगू का, गाठ आहे, ग्रंथी आहे, त्याला संस्कृतमध्ये ग्रंथी म्हटलेलं आहे. ही गाठ हळूहळू उकलायचे, सोडवायचे आणि ह्याच्यातनं स्वतःला अलगद बाहेर काढायचे. हाच मोक्ष आहे शेवटी. मोक्ष म्हणजे वेगळा काही नाही आहे. या गाठी सगळ्या सोडवत सोडवत आतमधला आत्मानंद मोकळा करायचा आहे, हेच तर आहे. या देह तादात्म्याच्या ग्रंथी आमच्या पुष्कळ बसलेल्या आहेत, गाठीवर गाठी बसलेल्या आहेत. आपण दुसऱ्याशी बोलू शकतो, मग शरीराशी सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे. कारण शरीर म्हणजे मी नाही आहे, मी वेगळा, शरीर वेगळं, म्हणजे शरीर दुसरं आहे ना. आणि दुसऱ्याशी आम्हाला बोलता येतं, मग शरीराशी सुद्धा बोलता यायला पाहिजे. आणि म्हणून शरीराशी बोलायचं. शरीराकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 10 बैल दिलेले आहेत उत्तम शेती करण्यासाठी. मग ही या शेताची, या क्षेत्राची उत्तम मशागत करायची आहे. त्याच्यातनं पीक काय येणार आहे, आत्मानंदाचं पीक येणार आहे. त्यामुळे शरीराशी बोलता सुद्धा यायला पाहिजे. आणि याच्यावरनं आठवलं, आपला खरंच एखादा भाग, अवयव दुखत असेल तर त्याच्याशी बोलता यायला पाहिजे. बोललंच तरीसुद्धा, आणि त्या प्रत्येक पेशी जी आहे ना, ती सजीव आहे, ती जिवंत पेशी आहे. त्याच्याशी बोलल्यावर तिथे संवेदना पोचतात आणि तो आजार, ती व्याधी बरी व्हायला निश्चितपणाने मदत होते. आणि मग एकदा या शरीराच्या सगळ्या गाठी सुटल्या की उरलं काय मग, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. अगदी हल्ली नी रिप्लेसमेंट वगैरे करतात. त्या जुन्या गुडघ्याशी सुद्धा बोला आणि नवीन गुडघ्याशी सुद्धा बोलायला यायला पाहिजे. समजतं बरं का, संवेदना तिथपर्यंत सुद्धा पोचत असतात. आणि बोलत राहिलो तर बंधनातनं निश्चितपणाने सुटता येतं. आता शरीराशी एक वेळ बोलता येईल, मनाशी येतं का, आपल्याच मनाशी आपण संवाद साधायचा आहे. कारण गफलत करणारं, गोंधळात पाडणारं काय आहे ते मनच आहे. नुकतंच एक वाक्य ऐकलं, राह तो सीधी है
आत्मानंदापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सरळ रस्ता आहे. राह तो सीधी है मगर मोड है वो सारे मन के है. जी वळणं आहेत ना ती मनाने निर्माण केलेली, नाहीतर सरळ रस्ता आहे. चालत गेलात की पोचलाच आत्मज्ञानापर्यंत. पण वळणं आहेत ना, भूलभुलैया करून ठेवलाय तो मनाने केलेला आहे. आणि म्हणून तर समर्थांनी मनाला बोध केलाय. मनाशी बोलता यायला पाहिजे. मन दुःखी असो किंवा आनंदात असो, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा असं वागता यायला पाहिजे. आपण मनाचे बांधील नाही आहोत, मनालाच आपल्याला आपला गुलाम बनवता यायला पाहिजे. मन असं म्हटलेलं आहे, माइंड इज गुड सर्व्हंट बट बॅड मास्टर. सेवक म्हणून, नोकर म्हणून मन चांगलं आहे, पण त्याला मालक बनवू देऊ नका बरं का. तुमच्या शरीराचा तो मालक नाही आहे, त्याला नोकर म्हणून वापरा. आणि नोकर म्हणून वापरला तर तो हिलिंग नाईफ होईल. सुरीसुद्धा 2 प्रकारे काम करते ना. एक हिलिंग नाईफ आहे आणि एक किलिंग नाईफ आहे. एखाद्याचा खून पण करता येतो आणि एखादी शस्त्रक्रिया पण त्याच चाकूनी करता येते ना. मग आपल्या या मनाला काय बनवायचं, हिलिंग नाईफ का किलिंग नाईफ, तुम्हीच ठरवा. पण विवेकाने हे जमू शकतं. आणि विवेक काय आहे? समर्थ तर म्हणतात, विवेके कुडी कल्पना पालटी जे, मना सज्जना सज्जनी वस्ती की जे. मनाला उपदेश केलेला आहे. आता विवेक म्हणजे तरी काय? विच धातू आहे बरं का. विच म्हणजे निवडणे. आता काय निवडायचं? आणि विचचा धातू फार सुंदर आहे. विच म्हणजे निवडणे किंवा बरेच अर्थ आहेत त्याच्यामध्ये. भाग करणे, डिस्क्रिमिनेशन, जज, डिटर्मिनेशन, असे अनेक त्या विच धातूचे अर्थ आहेत. किंवा आपल्या ओळखीचा, तुमच्या माझ्या ओळखीचा म्हणजे विंचरणे. केस विंचरतो म्हणजे काय करतो आपण? केसाचे भाग करतो. भांग पाडतो म्हणजे काय करतो? भाग पाडतो. मग विच म्हणजे सुद्धा निवडणंच आहे. मग इथे या विश्वामध्ये काय निवडायचे? जे सत्य आहे ते निवडायचे, असत्य आहे ते टाकून द्यायचे. आता बघा, हे सगळं करायला लागलो ना की आपल्याला एका अपूर्व अशा शांतीचा लाभ होतो. आणि ही शांती सांभाळायची, त्याच्यासाठी जपायचं आहे. मन विचलित होऊ द्यायचं नाही आहे. सतत विवेक असला तर प्रत्येक कृती आपली उत्तमच होणार आहे. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी अवघी माझी कृती, परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. प्रत्येक कृती माझी आहे ती जणू काही तुझ्या चरणाचं तीर्थ इतकी पवित्रच असली पाहिजे. माझ्या हातनं चुकीचं काय म्हणतात, चुकीचं वर्तन, गैरवर्तन घडताच कामा नये, अशी माझी मला बजावायचं आहे. त्याच्यासाठी मन ताब्यात पाहिजे. आणि मग बघा, जपायला तर पाहिजे. आणि मग ह्या शांतीचा अनुभव येतो. आणि हे साधन करणं म्हणजे काय? साधन म्हणजे आहे अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? पुन्हा पौन्येन कुर्वन्ति इति अभ्यास. पुन्हा पुन्हा केला जातो तो अभ्यास. फक्त शाळा कॉलेजच्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास नसतो बरं का. अगदी तुम्ही पोळी करायला शिकलात तेव्हा अशी पोळी येत नव्हती आत्ता जशी येते तशी. चुकत होती, चुकत माकत शिकलात, पण पुन्हा पुन्हा करून सरावाने सगळं जमायला लागलं. पहिल्यांदा ज्या गोष्टी अतिशय बाऊ वाटायचा त्या आता सहज जमतात. मग अभ्यास म्हणजे साधन आहे, म्हणजेच प्रॅक्टिस आहे. आणि मग हे सगळं करत असताना जे काही आपण आत्मसात केले, जे प्राप्त केले, जे वाचले, ते निसटू द्यायचं नाही. याला साधना म्हटलेले. निसटू द्यायचं. आपण काय करतो? पुष्कळ ऐकतो नाही का? प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं वाचतो, ऐकतो. पण घरी गेल्याबरोबर काय होतं? परत विसरून जातो. म्हणजे असं गमतीने म्हटलेलं आहे की आपण प्रपंच सत्यत्वाचं एरंडल घेतो आणि म्हणून सगळं ऐकलेलं सगळं निघून जातं. वायफळ म्हणजे त्याच्यातलं सगळं निसटून जातं. प्रपंच हे एरंडेलासारखं आहे. तुम्हाला जे मिळालेलं ज्ञान आहे ना ते सगळं साफ करून टाकतं. करू नका. प्रपंचाला सत्य मानू नका. परमार्थ हाच सत्य आहे. परब्रह्म हेच सत्य आहे आणि प्रपंच मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हेच आहे. आणि खरीच गोष्ट आहे. एखाद्या मंदिरात गेलो, एखाद्या काय तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी गेलो, तेव्हा आमचं मन बऱ्यापैकी एकाग्र होतं, सात्विक असतं.
पण स्थळत्याग होता सवेची जाते. तिथून आम्ही घरात प्रवेश केला की परत घराच्या कटकटी, अडचणी, समस्या सगळं आमच्या मागे लागतं आणि आम्ही त्याच्यात परत रमून जातो. सगळ्यात असायचं आहे पण कशात अडकायचं नाही आहे. या गाठी आहेत ना, ग्रंथी शब्द वापरला नाही का आपण आत्ता. ग्रंथी म्हणजे गाठ. कसल्या गाठी आहेत? खरा जो जीव जन्माला येतो तेव्हा एकही गाठ नसते. दोरा असतो बघा, सरळ दोरा असतो. तो वाकडा केला की मग त्याला गाठ मारता येते. सरळ दोऱ्याला गाठ मारा बरं, न हलवता नाही येणार. वाकडा केला तो असा वळवावा लागतो तरच गाठ मारता येते. पहिली गाठ कुठली आहे? अहम ही पहिली गाठ आहे. मी एवढीच. पण ती मी गाठ ही चांगली आहे, ती सुरगाठ आहे, म्हणजे ती सोडता येते. मीची गाठ एक वेळ सोडता येते, पण मग वाकडं केलं त्याला, वक्रतेमुळे आणखीन गाठी पडतात. पुन्हा पुन्हा गुंता होत जातो. विद्वान, सुंदर, श्रीमंत, पंडित असे शब्द आले की आमच्या दोऱ्याला गाठी पडायला लागतात. आम्ही म्हणतो हो मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत, मी असा, मी तसा. मग गाठी वाढतच जातात. गाठी इतक्या वाढतात की त्या गाठींचाच गुंता होतो आणि मग मूळ दोराच हरवून जातो, त्याच्यातलं मूळ सूत्रच हरवून जातं. आणि खरं सांगू का, या गाठी सोडल्यानंतर काय होणार आहे? गाठीच्या आत काय असतं? तर गाठीमध्ये असते ती शून्यात्मक स्पेस. गाठ म्हणजे एक वर्तुळ असतं, त्याच्यामध्ये काहीही नसतं, शून्य स्पेस असते. आणि म्हणून ह्या गाठी उकलायला पाहिजेत. बंधनापासून उकलल्या गाठी असं एका गीतामध्ये म्हटलेलं आहे. हे सगळी बंधनाच्या ज्या गाठी आहेत त्या उकलायला पाहिजे. पहिली गाठ आहे अहम, दुसरी गाठ आहे अहंता, तिसरी आहे अहंकार आणि चौथी आहे ममत्व. आणि मग या गाठींना पुढे अंतच राहत नाही. अशा गाठीमध्ये आम्ही अडकत जातो. शिष्या तू काय कर, या गाठीपासून मुक्त हो, विचार कर, विवेक कर. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, ऐकून शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे आनंदपद. आत्तापर्यंत तुला मी सांगितलं बरं का शिष्या, पुष्कळ सांगितलं. आता मात्र साधं नाही आहे बरं का. आता मी तुला गुह्य सांगते, रहस्यमय काहीतरी मर्म सांगतोय. आता सावध हो. गीतेमध्ये सुद्धा नाही का, जेव्हा जेव्हा अर्जुनाला काही महत्त्वाचं सांगायचं असतं तेव्हा भगवंत त्याला गुडाकेश म्हणतात. आता असा भ्रमल्यासारखा वागू नकोस बरं का, सावध, दक्ष, जागृत राहा असं म्हटलेलं आहे. इथेही समर्थ म्हणतात, आता स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे. अवधान दे, लक्ष दे. कान आहेत म्हणून आम्ही ऐकत असतो, पण काही गोष्टी आम्ही लक्षपूर्वक ऐकतो. ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकण्याची. आता पुढे आणखीन सांगतायत, शिष्या बहुमन घाली, पूर्ण एकाग्र मन कर. आता बाष्कळता राहिली. आता बाकीचं बोलत नाही आहे, इकडचा तिकडचा फापट पसारा. बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडशी संदेह सागरी. आता चंचलता नको, आता व्यग्रता नको, आता एकाग्रता पाहिजे, तरच तुला हे सगळं प्राप्त होईल. असं आता एक मोक्याची सूचना दिलेली आहे. समर्थ म्हणतात, आता फार महत्त्वाचं सांगतोय. परीक्षेमध्ये सुद्धा असतात नाही का. आता हल्लीच्या परीक्षेमध्ये तर लेव्हल्स असतात. काही प्रश्न असे असतात की ते कुणालाही येतील, कुणालाही येतात त्याची उत्तरं. काही थोडे विचार करायला लावणारे असतात, काही थोडे कठीण असतात आणि काही अति कठीण असतात. असे 4 लेव्हल्स असतात. आता ही जी सांगतायत ना, ही सगळ्यात श्रेष्ठ लेव्हल आहे. अतिशय कठीण अशी पातळी गाठायची. डिफिकल्टी लेव्हल आता फार उंच झालेली आहे. आणि तिथे लक्ष दिलं आणि हे कुणीतरी आपल्याला सावध करावं लागतं बरं का. सावध केलं की आपल्याला कळतं की हा प्रश्न कठीण आहे, इथे मला पूर्ण एकाग्रता पाहिजे. अशा एकाग्रतेने ते गणित सोडवलं, तो प्रश्न सोडवला, तर निश्चितपणाने यश प्राप्त होणारच आहे. म्हणून आता या शिष्याचं जे बोलणं ऐकलं आहे की काय मी टाकावं असा प्रश्न विचारला होता शिष्याने. आता स्वामी सांगताय की तू दक्ष राहा बरं का, मनापासनं लक्ष दे आणि मग तुला आनंदपद मिळण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत बाष्कळपणा पुष्कळ झाला, उथळपणा झाला. आता डीप, आता त्या स्विमिंग टँकमध्ये किंवा त्या नदीमध्ये, त्या सरोवरामध्ये काठाकाठाने नाही पोहायचं, आता आत उडी घ्यायची, खोल पाण्यामध्ये उडी घ्यायची आहे. उथळपणा पुष्कळ झाला. आता मात्र लक्ष दे आणि ते मनापासनं दे. नुसतंच लक्ष नाही, मनापासनं लक्ष दे. यानंतरसुद्धा जर का तुझं भरकटणं, तुझी चंचलता अशीच चालू राहिली तर तू संशय सागरात बुडून जाशील. आणि संशयात्मा विनश्यती, संशय आला की नाशच आला. म्हणून अध्यात्माचं श्रेष्ठ, परमश्रेष्ठ ध्येय काय आहे तर निस्संदेह होता आलं पाहिजे. स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनंतवो. शेवटी अर्जुन म्हणाला. इथे सुद्धा आता बघा, ज्याला खरा आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, अंतिम पद, निजपद, परमपद गाठायचं आहे, त्याच्या जीवनामध्ये पहिलं महत्त्व आहे तर एकाग्रतेला महत्त्व आहे. एकाग्रतेला अतिशय महत्त्व आहे. आणि ज्याला एकाग्रता साधते त्याच्या मनाचा स्वैरपणा आपोआपच खुंटतो, थांबतो, धावत नाही 10 दिशांना मन. मग एकाग्र होतं आणि मग नित्य अभ्यासाने त्या मनाला सुद्धा सवय जशी लावावी तशी लागते. आणि मग त्या मनाचा स्वैरपणा क्षीण होतो, दुर्बल होतो, अशक्त होतो. आणि मग मन हे हळूहळू विकल्परहित व्हायला लागतं. आधी पुष्कळ संशय आहेत आमच्या मनामध्ये, विकल्प खूप आहेत. हे केलं तर काय होईल, ते नाही केलं तर आम्ही काय करू, असं काही नसतं. हे सगळे विकल्प सरायला लागतात. आणि जसं शांत स्वच्छ सरोवर असावं असं हे मन निर्मळ व्हायला लागतं. आता ज्याला हे साधलंय त्याला जीवनामध्ये काहीही अशक्य नाही. हातात घेतलेल्या कार्यामध्ये लक्ष एकाग्र होणं हीच तर मोठी यशाची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता साधली ना की सगळं पुढचं आपोआपच घडायला लागतं. पहिले तुम्ही मन एकाग्र करता यायला पाहिजे. एकाग्रता ही माणसाजवळ असणारी सगळ्यात महत्त्वाची जाज्वल्य अशी शक्ती आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये एकाग्रता हवीच. परंतु ईश्वरपदी स्थिर होऊन ते आनंदपद जर का गाठायचं असले तर त्याला तर ती एकाग्रता प्राणपणाने जपावी लागते. बघा ना, कशातही एकाग्रता पाहिजे. अगदी स्पोर्ट्स असेल, तुम्ही आर्चरीमध्ये भाग घेतला तरी एकाग्रता पाहिजे. क्रिकेट असू दे, अगदी साधं कबड्डी असू दे, एकाग्रता या कुठल्याही खेळामध्ये आवश्यक आहेच आहे. किंवा संशोधनामध्ये तर आहेच. सगळं देहभान विसरतात हे वैज्ञानिक, हे संशोधन, आणि पूर्ण लक्ष त्या संशोधनाकडे, त्या प्रोजेक्टकडे असतं. ध्यान करताना असू दे, अभ्यासात असू द्या, हो कलेमध्ये सुद्धा एकाग्रता पाहिजेच ना. एवढी शिल्प उभारलेली आहेत आमच्या कलाकारांनी. फार जुन्या काळामध्ये अगदी अजंठा वेरूळपासून अनेक शिल्प आहेत. किती एकाग्रता लागली असेल. शिल्प असू दे, चित्रकला असू दे, नृत्य असू दे, गायन असू दे, एकाग्रता महत्त्वाचीच आहे सगळीकडे. मग अध्यात्मामध्ये तर कितीतरी पटीने ती एकाग्रता पाहिजे. आणि एकदा ती एकाग्रता ही सहज सिद्ध झाली ना, म्हणजे तो त्याचा स्वभावच झाला की मग त्याला म्हणतात तपश्चर्या. एकाग्रता सहज व्हायला पाहिजे. पहिल्यांदा सुरुवातीला आम्हाला जाणीवपूर्वक ते मनाला एकाग्र करावं लागतं. आता एकाग्र म्हणजे काय? एक अग्र, अग्र म्हणजे टोक, एक अग्र. 10 टोकं नको, एकच अग्र आहे आणि ते तीक्ष्ण आहे, ते टोकीदार आहे, तर बरोबर यश मिळेल. 10 अग्र आहेत. विअग्र, व्यग्रची व्याख्या अशी केलेली आहे. विअग्र, विविधता. अग्र किती आहेत? विविध अग्र आहेत. असं असेल तर ते तुमचं लक्ष, चित्त एका ठिकाणी राहणार नाही. म्हणून एकाग्रता महत्त्वाची आहे. ती सहज व्हायला पाहिजे. आपोआप चित्र काढायला बसला की आपोआप मन एकाग्र होतं आणि तिथेच तादात्म्य पावतं. नृत्य करताना सुद्धा त्या नृत्याशी तदाकार व्हायला पाहिजे. असा साधक काय करतो? मग ही माया कितीही बलाढ्य असू दे, कितीही उचापती करणारी असू दे, अघटित घटना पटी अशी माया, असं तिचं वर्णन केलेलं आहे. ही काहीही करू दे, पण जो साधक एकाग्र आहे, ज्याचं गुरुवचनावर श्रद्धा आहे, जो त्याप्रमाणे आचरण करतो, त्याला ही बलाढ्य मायासुद्धा पार करून जाता येते आणि त्या स्वानंद पदाचा अनुभव घेता येतो. इतक्या जर का पलीकडे जायचं असला तर हा आत्मारामाचा अभ्यास करायलाच पाहिजे, नाही का?
आपण करतो आहोत आत्मारामाचा अभ्यास, पण त्या अभ्यासातून आपल्याला परिवर्तन करायचे. कुठलं? आंतरिक परिवर्तन. हा प्रवास जो आतला चालला आहे, जीवाकडून शिवाकडे, विषादाकडून प्रसादाकडे आपल्याला जायचं आहे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचं आहे, जडाकडनं चैतन्याकडे जायचं आहे. आणि हा आत्मारामाचा अभ्यास करता करता हा प्रवास अगदी सहजगत्या होणार आहे. कारण आपल्या पाठीशी आहेत समर्थ रामदास स्वामी आणि समर्थांचे जे गुरु आहेत प्रभू रामचंद्र, यांचाही आज म्हणजे आपल्याला रामनवमीच्या दिवशी, आता नुकतीच रामनवमी झाली आहे आणि म्हणून त्यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहेत. आपण त्यांची नित्य प्रार्थना करतो. अशाच प्रभू रामचंद्रांना, श्री स्वामी समर्थांना आणि श्रोते आपल्या सगळ्यांना वंदन करून आजचा हा जो आत्मारामाचा 7वा भाग आहे किंवा दुसऱ्या समासाच्या आपण अगदी 5-6च ओव्या घेतल्या, त्याला आता पूर्ण विराम देते आहे. फक्त शेवटच्या 2 ओव्या नेहमीप्रमाणे नक्कीच म्हणणार आहोत. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ श्रीराम.